जय महाराष्ट्र मित्रांनो, टेक अपडेट विथ नितीन या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। राज्यातील सर्व लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आनंदाची बातमी आहे। 1500 रुपये आता डिसेंबरचा हप्ता मिळणं सुरू असून सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1500 रुपये आता इथं चालू झाले आहे। जे काही लाभार्थी आहेत त्यांना आता खात्यामध्ये कालपासून 1500 रुपये जमा होणे सुरू झाले आहे। कुठल्या माता भगिनींना पैसे आले नसतील तर त्यांनी आताच आपले आधार लिंक करणे आवश्यक आहे, बंधनकारक आहे। त्यांना लगेच डिसेंबरचा हप्ता मिळून जाईल। आता लाडक्या बहिणींसाठी प्रश्न आहे की इथं ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नाही, म्हणजे डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही, त्यांना काय करावं लागेल तर त्यांनी आपले आधार लिंक पुन्हा एकदा ई-केवायसी करणे बंधनकारक आहे। आपल्या बँकेशी ज्या बँकेमध्ये आपलं खाते आहे त्या बँकेशी आपण संपर्क साधावा आणि त्वरित आपले आधार लिंक करून घ्या, कारण डिसेंबरचा हप्ता कालपासून वाटप सुरू झाला असून जर आपल्याला हप्ता मिळाला नसेल तर आपण जाऊन त्याची चौकशी करा आणि आधार लिंक करून घ्या, कारण आधार लिंक नसेल तर हप्ता आपल्या खात्यामध्ये येणार नाही आहे। यानंतर आता महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणीसाठी आनंदाची अशी बातमी आहे की राज्य शासनाने म्हणजेच महायुती सरकार जे आहे यांनी निवडणुकीआधी घोषणा केली होती की आम्ही लाडक्या बहिणींना 1500च्या ऐवजी 2100 रुपये प्रति महिना देऊ। त्याची अंमलबजावणी होणार असून 1 जानेवारीपासून जो पुढचा हप्ता आहे जानेवारीचा तो 1500चा येणार नसून 1500च्या ऐवजी तो 2100 रुपये प्रति महिना येणार आहे। या संदर्भात मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी आश्वासन दिले आहे की आम्ही जो शब्द दिला होता आमच्या जाहीरनाम्यामध्ये, आम्ही जे जाहीर सांगितलं होतं की लाडक्या बहिणीचे जे सध्याचे 1500 रुपये मिळत आहे त्यांच्याऐवजी आम्ही 2100 रुपये देऊ असे त्यांनी निवडणुकीआधी सांगितले होते। अधिवेशनामध्ये या संदर्भात चर्चा झाली, विषय सुद्धा हा घेण्यात आला आणि आता या संदर्भात अशी बातमी समोर आली आहे की जानेवारीपासून म्हणजेच अर्थात जो जानेवारीचा हप्ता येईल तो 1500च्या ऐवजी 2100 रुपये मिळणार आहे। या संदर्भात कॅबिनेट आता एक स्पेशल बैठक घेऊन या संदर्भात सर्व काही जाहीररित्या सांगणार आहे। तर लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे। राज्य शासनाने निवडणुकीआधी महायुती सरकारने सांगितले होते की आम्ही 10 कलमी योजना आणू, त्या 10 कलमी योजनांमध्ये लाडक्या बहिणीसाठी 1500च्या ऐवजी 2100 रुपये प्रति महिना, सोबतच लाडक्या बहिणीसाठी 3 गॅस सिलेंडर मोफत योजना इथं असं त्यांनी सांगितले होते। तर जे जे आश्वासने त्यांनी दिली होती ते सर्वच्या सर्व आश्वासन आम्ही पाळणार आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही मुख्यमंत्री यांचं म्हणणं आहे। मागच्या सरकारमध्ये महिला व बाल विकास मंत्रालय हे आदित्य तटकरे यांना देण्यात आलं होतं, त्यांनी चांगली जबाबदारी दिली, तिथं पार पाडली। पुन्हा एकदा त्यांना संधी दिली आहे। लाडक्या बहीण योजनेमध्ये त्यांचा एक सिंहाचा वाटा असून त्यांनी मागच्या सरकारमध्ये निवडणुकीआधी जे सरकार होतं त्यामध्ये त्यांनी मौलाची भूमिका बजावली। पुन्हा एकदा इथं त्यांना ही संधी देण्यात आली आहे। तिन्ही पक्ष इथं मिळून मिसळून काम करत असून कुठल्याच प्रकारे कसलीच अनबन नाही असे त्यांनी आता जाहीर केले आहे। आणि जे 10 कलमी कार्यक्रम जाहीर केले होते, शेतकरी कर्जमाफी असतील, PM किसान योजनेमध्ये पैसे वाढ असतील, लाडक्या बहिणीचे पैसे असतील, मोफत गॅस पैसे असतील, बेरोजगार असतील किंवा नोकरीविषयक सर्वच्या सर्व योजना ज्या ज्या जाहीर केल्या होत्या अंमलबजावणी त्या प्रत्येक गोष्टीची होणार आहे असे जाहीरपणे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सांगितले आहे। आता जानेवारीपासून नोकरी भरतीची बंपर ऑफर राहणार असून 50,000 पदे भरण्यात येणार आहे। यामध्ये पोलीस भरती येणार असून 10,000 पोलीस भरती होणार आहे। शिक्षकांची सुद्धा मेगा भरती होणार असून जवळपास 13,000 शिक्षकांची इथं भरती होणार आहे। सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जवळजवळ 15,000 इथं पदे भरण्यात येणार आहे अशी माहिती इथं सांगण्यात आलेली आहे। मंत्रिमंडळ इथं विस्तार झाला असून सगळं मंत्रिमंडळाचे कामकाज आता सुरळीत होणार असून सर्वात मोठी आणि सर्वात आधी म्हणजे लाडक्या बहिणींकडे लक्ष देण्यात आले आहे। जानेवारीच्या 1 तारखेपासून म्हणजेच अर्थात जो जानेवारीचा हप्ता येणार आहे तो लाडक्या बहिणीसाठी चांगला असेल, कारण सध्याचे जे 1500 रुपये इथं मिळत आहे त्यांच्याऐवजी 2100 रुपये प्रति महिना जानेवारीपासून निश्चितच लागू होईल। त्याचा फायदा इथं लाडक्या बहिणींना होणार आहे। कुठल्या महिला अपात्र झालेल्या आहेत त्यांना पुन्हा अर्ज करण्याची संधी नव्याने इथं मिळालेली आहे। मागच्या निवडणुकीआधी ज्यांनी फॉर्म दिले होते आणि त्यांना काही कारणावस्तव जे नवीन निकष लागू आहे त्या निकषामध्ये ते जर बसत नसतील आणि त्यांना वगळण्यात आले असेल तर ते पुन्हा त्यांना एक संधी अशी आहे की त्यांना नव्याने अर्ज करता येईल आणि ज्या काही त्रुटी होत्या आपल्या फॉर्ममध्ये, त्यांनी ज्या काही चुका केल्या होत्या त्या व्यवस्थितरित्या करून पुन्हा एकदा त्यांना फॉर्म सबमिट करण्याची एक सुवर्ण संधी आली असून पुन्हा एकदा राज्य शासनाने जाहीर केले आहे की लाडक्या बहिणीचे अर्ज नव्याने आम्ही सुरू करू आणि यामध्ये ज्या काही निकषाद्वारे जे काही त्रुटी असतील त्या दूर करून त्या बहिणींना, माता भगिनींना त्यांना योजनेमध्ये बसू असे इथं जाहीरपणे सांगितण्यात आलेले आहे। तर ज्या कोणाचे अर्ज बाद झाले असतील किंवा अर्जच करता आले नसतील किंवा अर्ज राहिले असतील, पेंडिंग असतील, त्यांनी नव्याने इथं अंमलबजावणी झाल्या आपण नव्याने अर्ज करू शकता। या संदर्भात काही माहिती असेल, काही अपडेट असेल तर आमच्या चॅनलवर आम्ही नक्की देऊ, तेव्हा आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करून ठेवा। नवनवीन माहिती आणि नवनवीन अपडेट शासनाची आम्ही आमच्या चॅनलवर नेहमी देत असतो। तेव्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।
धन्यवाद. जय महाराष्ट्र.